प्रकाशा येथे पोलिसांनी मध्यरात्री 90 लाखांची दारू तस्करी रोखली। रात्रीचे खेळ चाले, डीबी पथकाने हाणून पाडले, अवैध धंदा करणाऱ्यांचे धाबे दणाणले, पोलिसांना मोठे यश। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांना रात्री गुप्त माहिती मिळाली की प्रकाशा रस्त्यावरून गुजरात राज्यात अवैधरित्या विदेशी दारूचा मोठा साठा कंटेनर क्रमांक RJ32GC0812 मध्ये गुजरात राज्यात अवैधरित्या विक्री करण्यासाठी घेऊन जात आहे। या आधारावर प्रकाशा महामार्गावर शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वाघ, असई चंद्रकांत देसले, हेड कॉन्स्टेबल दीपक चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल भगवान सावळे यांनी सापळा रचला। काही वेळातच कंटेनर येताना दिसला, त्याला रोखून चालकाकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला। यावेळी पोलिसांनी कंटेनर उघडून बघितले असता संपूर्ण कंटेनर विदेशी दारूने भरलेला होता। दिनांक 19च्या मध्यरात्रीच कंटेनर शहादा पोलीस ठाण्यात नेऊन पाहणी केली असता संपूर्ण विदेशी दारूचा साठा 90,29,000 रुपयाचा मुद्देमाल कंटेनरसह जप्त करण्यात आलाय। रात्रीच्या वेळी शहादा पोलिसांनी मोठी कारवाई केल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। पोलिसांनी कंटेनर चालक, सहचालक यांना ताब्यात घेतले आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वाघ, असई चंद्रकांत देसले, हेड कॉन्स्टेबल दीपक चौधरी, भगवान साळवे यांनी केली आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। नवापूर लाईव्ह न्यूज साठी संजय वाणी, शहादा।